नमस्कार मित्रांनो. तर आजचा विषय थोडासा गंभीर आहे आणि म्हणजे हा व्हिडिओ बनवताना पण मला असं वाटत होतं की नक्की याच्यावरती बोललं पाहिजे की नाही. पण कुठेतरी आपण जर नाही बोललो तर मला वाईट वाटेल, कारण की हा जो विषय आहे म्हणजे मी आरक्षणावरती आज बोलणार आहे की नक्की काय चालू आहे मागच्या 1 वर्षापासून आरक्षणाबद्दल. मनोज दादा इकडे मुंबईमध्ये आले, मध्ये त्यांचं म्हणजे बोलले की आरक्षण भेटलं, ते परत गेले उपोषण सोडून. मग परत आता ते आज आलेत आणि आझाद मैदानावरती म्हणजे मराठ्यांची रांग लागली पूर्ण. कोट्यावधी मराठी आझाद मैदानावरती आलेत आणि म्हणजे कुठून कुठून आपले एवढं हाल सुद्धा आपले मराठी बांधव भगिनी सगळ्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेत. पण नक्की हे काय सगळं घडतंय म्हणजे ह्याच्यावरती आज मी मनातलं बोलणार आहे मित्रांनो. काही लोकांना ते वाईटसुद्धा वाटेल, पण विषय समजून घ्या. चुकीचं त्या गोष्टीला दृष्टिकोनातून बघू नका. सत्याच्या हिशोबाने त्याला बघा, जे खरं आहे त्या हिशोबाने बघा. मित्रांनो, जर आपण नीट विचार केला की आरक्षण ही सोपी गोष्ट नाही आहे खरं तर. कारण की जर आरक्षण जर बदलायचं असेल किंवा आरक्षण जर आपल्याला पाहिजे असेल तर घटनेत बदल करायला लागेल. म्हणजे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे, त्याच्यात बदल करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे इतर म्हणजे आणि हा फक्त आपल्या महाराष्ट्राचा विषय नाही आहे, हा प्रत्येक राज्याचा विषय आहे. प्रत्येक राज्याचे जे काय बोलतात मागासवर्गीय जे कास्ट आहेत, मग ते लोक पण उठतील आणि मग तीच गोष्ट चालत राहील. आणि हा विषय जर तुम्ही विचार कराल की आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतंय ना, की समजा जर आरक्षण द्यायचं असतं, ठीक आहे, ह्याच्या आधी पण खूप वेळा एकाच मंचावरती सगळे नेते मंडळी होते. म्हणजे मी आत्ता मनोज दादाच्या गोष्ट नाही बोलते, ह्याच्या आधी पण मला आता इयर नाही आठवतं किंवा वर्ष नाही आठवतं, पण आधी खूप आधी सगळे नेते एकाच मंचावर होते आणि बोललेले आरक्षण देणार, पण मराठ्यांना आरक्षण काही भेटलं नाही. आता विषय आरक्षण भेटलं पाहिजे की नाही, तर बघा, आरक्षण 100% भेटलं पाहिजे. पण ज्यांना गरज नाही त्यांना हे आरक्षण देऊन काहीच फायदा नाही. जसं की फॉर एक्झाम्पल, ज्याला आर्थिकदृष्ट्या म्हणजे समजा जसं मी लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये होतो, असे बरेच लोक लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये होतात. तर तेव्हा काय होतं, म्हणजे मी पण खूप बघितलं आहे की समजा कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल किंवा कुठे आपल्याला आपण फीज काही मोठं आपल्याला कोर्स करायचे असतात, तेव्हा फीज अफोर्ड करता येत नाही आपल्याला. परत आपले शेतकरी बांधव जे राहतात गावाला, त्यांना पण काही गोष्टी अफोर्ड करता येत नाही किंवा त्या सराउंडिंगमध्ये राहता येत नाही, पण तरी पण ते त्या गोष्टी सोचतात आहे. पण जे चांगले लोक आहेत, जे वेल सेटल्ड आहेत, त्यांना आम्हाला असं वाटत नाही आरक्षण देण्याची गरज आहे. ज्या लोकांना आर्थिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत, ज्यांना खरंच बाबा की आपल्या मुलाचं ॲडमिशन करायचं आहे किंवा काय कुठे जॉबसाठी घराचं काय गरज असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आरक्षण जर लागलं म्हणजे जे भेटलं तर खूप उत्तम आहे आणि ते झालं पाहिजे, हे मला पण असं वाटतं. पण आत्ता जे चालू आहे सगळं, की जर विचार करा एक गोष्ट, जर आरक्षण द्यायचं असतं सरकारला, तर मग इथे मागे जो गुलाल उडालेला आणि जे बोललेले की बाबा आरक्षण दिलं मराठ्यांना, ते काय होतं मग? शिंदे साहेब जे बोललेले की बाबा आरक्षण दिलं मराठ्यांना, आम्ही मराठ्यांना माझ्या बांधवांना किंवा भगिनींना खुश केले आणि आरक्षण दिलं, आता त्यांची जी काय इच्छा आहे ती पूर्ण होणार. पण मग त्यानंतर अशी काय गोष्ट आली जे मनोज दादांना परत उपोषणाला बसायला लागलं आणि परत आता ते मुंबईमध्ये विचारे. मी काही व्हिडिओ बघितले की आपले मराठी लोक कसे येतात, ते म्हणजे मला स्वतःच्या असं बघून वाटत होतं की 2-2, 3-3 दिवसापासून ते लोक निघालेत आणि ते घरातून त्यांनी भाकऱ्या आणल्यात, घरातून त्यांनी चटणी भाकर चटणी आपली भाकर कांदा असं बनवून आणलाय आणि ते लोक थोडं करून खातात आहे. मग सरकारला ह्या गोष्टीमध्ये वाटत नाही आहे का काय? सरकार बोलतंय की कोर्टावरून जे ऑर्डर येतील त्या हिशोबाने आम्हाला चालायला लागेल, असं तसं हे ते. नक्की काय होतं आहे अजूनपर्यंत? एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्याल की मराठ्यांनी अजूनपर्यंत आंदोलन शांततेत ठेवलं आहे. म्हणजे एकानेही काहीच असं काय मी अजूनपर्यंत न्यूज बघितलं जिकडे काय आहे की हाणामारी झाली, कुठे काय गर्दी जमा झाली ज्याच्यामुळे कोणाला लागलं किंवा काय, असं एकही मी अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला नाही आहे. जर तुम्ही असं काय बघितलं असेल तर मला पाठवा, कारण की मी जेवढं बघतोय हा माहोल जो आता बनला आपल्या मुंबईमध्ये, तोपर्यंत तरी मी अजून एकही व्हिडिओ असा बघितला नाही जिकडे कोणाला काय लागलं आहे किंवा काय. सगळे आपलं शांततेत उपोषण करतात आहे आणि तीच आमच्या मराठ्यांची खासियत आहे. मी स्वतः मराठी, तीच आमच्या मराठ्यांची खासियत आहे. आरक्षण भेटलं पाहिजे, 100% भेटलं पाहिजे. पण माझं पण हेच म्हणणं आहे की जे मागासलेले आहेत, जे आर्थिकदृष्ट्या मनुष्य जे करतात आहे, म्हणजे जे शेतकरी लोकांसाठी करतात आहे, ते खरंच खूप उत्तम आहे, ते झालंच पाहिजे. आणि आपल्यासारख्या मराठी लोकांनी त्या गोष्टी साथ दिली पाहिजे. पण विचार केला पाहिजे की हे शक्य आहे का? तर जर तुम्ही नीट बघाल, जर शक्य असतं
तर ते कधीच झालं असतं. घटनेमध्ये बदल करायला लागेल. हा एका राज्याचा विषय नाही आहे, हा प्रत्येक राज्याचा विषय, प्रत्येक राज्यामध्ये राहणाऱ्या काय बोलतात ना लोअर कास्टचा विषय आहे तो. सो हे खूप काय बोलतात ना होणं मुश्किल आहे माझ्या हिशोबाने तरी. जर तुम्ही पण जर नीट विचार कराल, घटनेबद्दल जर नीट विचार कराल तर हे सोपं नाही आहे होणं, की म्हणजे जर कोणाला विचार करायचा आरक्षण चेंज करायचं, आरक्षण चेंज असं होऊ शकत नाही. कारण की एवढ्या जाती आहेत आपल्या, म्हणजे 1760 जाती आपल्या, मी एक उदाहरण देतो आपल्या मराठ्यांमध्ये, हिंदू समाजामध्ये. तर प्रत्येकाची मनं दुखवतील त्याच्यामध्ये, आणि मग काय ना काहीतरी नवीन त्यातूनच उद्भवत राहील. आज कोण आंदोलन करते तर उद्या कोण आंदोलन करते. पण जे मराठ्यांचा हाल होतं त्याच्याबद्दल काहीतरी विचार केला पाहिजे सरकारने, काहीतरी उपाय त्यातून काढला पाहिजे की बाबा आर्थिकदृष्ट्या जे आहेत त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे किंवा असं काहीतरी. बघा माझं असं म्हणणं आहे की पहिली गोष्ट, आरक्षण या गोष्टीवरती आपला विश्वास नसलाच पाहिजे. ठीक आहे, आरक्षण ही गोष्टच नसली पाहिजे सर्वप्रथम. आणि ज्या लोकांना खरंच गरज आहेत, मोठ्या लोकांना काय आरक्षणाची गरज सांगा. त्यांची मुलं मोठ्या गाड्यातून फिरतात, ते मोठ्या कॉलेजमध्ये शिकतात, ते मोठे जॉब करतात, ते बिझनेस करतात. पण आपल्यासारखी जी लोक आहेत ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे त्यांना ते आरक्षण भेटलं पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. नाहीतर आरक्षणाची खरंच मी सांगतोय काहीच, कारण की काय होतं माहिती आहे का, आरक्षणातून प्रत्येकजण प्रत्येकाला जातीतून बघत असतो की तू बौद्ध आहे, तू हिंदू आहे, तू मराठा आहे, तू हे तू ते. म्हणजे प्रत्येकजण एकमेकांना जातीतून बघतोय की बाबा मला एवढं आरक्षण, तुला तेवढं आरक्षण, किंवा मला इथे जॉब लागला, तुला तेवढा जॉब नाही लागला. म्हणजे विचार करा ना, किती ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, म्हणजे गरजू लोकांना भेटलं पाहिजे ज्या गरजेच्या गोष्टी, त्या गोष्टीतून पण आपण एकमेकांना जातीतून बघतोय. हे राजकारण, आणि राजकारण्यांना तेच पाहिजे की तुम्ही खेळा, हे तुम्हाला दिलं खेळायला आम्ही, आणि तुम्ही खेळत बसा. आता आपण मराठी लोकांनी विचार केला पाहिजे, आपण थोडंसं शातीर असलं पाहिजे की हे नक्की राजकारण्यांना काय पाहिजे. जर त्यांना आरक्षण द्यायचंच आहे तर मग कोणाची वाट बघतात ते, आणि जर नाही द्यायचं आहे तर सरळ तोंडाने सांगत का नाही. ही गोष्ट आपण ध्यानात केली पाहिजे की नक्की काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे जे आंदोलन चालू आहे, एवढे कोट्याधी मराठी आहेत, त्यांच्या बिचाऱ्यांचे हाल सरकारला दिसत नाहीये का, हा प्रश्न आहे. आणि जर दिसते सरकार काय करते, सरकार बोलते की कोर्टाची ऑर्डर आल्यावर आम्ही विचार करू. काय विचार कराल तुम्ही, काय उपाय द्याल तुम्ही हे सांगाल. आणि जर पाठच्या टायमाला जे तुम्ही बोलले की आरक्षण दिलं, ते कसलं आरक्षण होतं, ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे सगळं. आणि जे मराठी आपले बांधव आहेत, सगळे भगिनी आहेत, जे व्हिडिओ बघतील आणि काही लोक उपोषणाला पण असतील, तर मला त्यांना तेवढंच सांगा की स्वतःची काळजी घ्या. बघा, आरक्षण माहिती मोठी गोष्ट आहे आपल्याला, आपल्यासारख्या लोकांना आरक्षणाची गरज, शेतकऱ्यांसारख्या आपले शेतकरी मराठी बांधव आहेत, त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, 100% भेटलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. पण परत एकदा, आरक्षणावरती माझा विश्वास नाही आहे. जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले त्यांना जर भेटलं तर मला आनंद होईल. आपल्यासारख्या लोकांना, जे शेतकरी असतील किंवा जे शेतकरी फॅमिलीशी बिलॉंग करतात आणि त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही आहे की ते प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी करू शकतात, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत झाली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. त्या गोष्टीमध्ये आरक्षण भेटले पाहिजे, जॉबच्या ह्याच्यामध्ये आरक्षण भेटली पाहिजे. बस माझं मित्रांनो एवढंच म्हणणं आहे. आणि बाकी जर कोणाला वाईट वाटलं असेल या व्हिडिओमध्ये तर मला माफ करा, पण खरंच मला मनापासून इच्छा होती या गोष्टीवरती बोलायची. आणि बस अजून काय. आणि मनोजदांना पण एवढं सांगायचं की बाबा तुम्ही करता ते मराठी लोकांसाठी करता ते, त्यामुळे तुमचं धन्यवाद, पण स्वतःची काळजी घ्या.